नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेडॉक्स अभिक्रियेबद्दल बोलणार आहोत। आता ही अभिक्रिया सर्वसामान्यपणे आढळत असते। बघा, प्रकाश संश्लेषण हे सुद्धा रेडॉक्स अभिक्रियेचे एक उदाहरण आहे। बॅटरीमध्ये जी रासायनिक अभिक्रिया होते आणि जी तुमच्या फोनला किंवा लॅपटॉपला ऊर्जा पुरवते ते देखील रेडॉक्स अभिक्रियेचे एक उदाहरण आहे। इतकंच नाही, आपल्या शरीरात ग्लुकोजचे विघटन होऊन आपल्याला धावण्यासाठी, खेळण्यासाठी किंवा मग आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती सुद्धा रेडॉक्स अभिक्रिया असते। तर मग चला आता आपण या रेडॉक्स अभिक्रियेबद्दल अधिक समजून घेऊया। या अभिक्रियेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या अभिक्रियेत क्षपण आणि ऑक्सिडीकरण या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी घडतात आणि इथे क्षपण म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन अशा दोन्ही अभिक्रिया एकदाच घडतात, त्यामुळे या अभिक्रियेला रेडॉक्स असे म्हणतो। याचा अर्थ असा होतो की अभिक्रियेमध्ये क्षपण आणि ऑक्सिडीकरण दोन्ही घडायला हव्यात तर ती रेडॉक्स अभिक्रिया होईल, बरोबर ना। तर बघा, क्षपण आणि ऑक्सिडीकरण याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो आहोत, तरीही आपण थोडक्यात त्यांचा आढावा घेऊया, चालेल ना। मग बघा, ऑक्सिडीकरणमध्ये मूलद्रव्यांमध्ये ऑक्सिजनची भर पडते किंवा ऑक्सिजन जोडला जातो म्हणजेच +O2। तर मग याचे उदाहरण बघा, या उदाहरणात मॅग्नेशियममध्ये ऑक्सिजनची भर पडते आणि आपणास मॅग्नेशियम ऑक्साईड मिळते, बरोबर। पण क्षपण हे ऑक्सिडीकरणाच्या अगदी उलट असते। क्षपणमध्ये एखाद्या पदार्थातून ऑक्सिजन काढला जातो म्हणजेच -O2। मग याचे उदाहरण बघा, तर या उदाहरणात झिंक ऑक्साईड कार्बन सोबत अभिक्रिया करून झिंक आणि कार्बन मोनॉक्साईड तयार करतो। तर तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला अभिक्रियाकारकांच्या बाजूला झिंक हा ऑक्सिजन सोबत जोडला गेलेला होता, पण अभिक्रियेनंतर झिंकने ऑक्सिजन गमावला, म्हणून झिंकने ऑक्सिजन गमावल्यामुळे झिंकचे क्षपण झाले आहे। आता ही झाली ऑक्सिजनच्या दृष्टीने ऑक्सिडीकरण व क्षपणची व्याख्या। पण आपण ऑक्सिडीकरण व क्षपण यांची हायड्रोजनच्या दृष्टीने देखील व्याख्या करू शकतो। हायड्रोजनच्या दृष्टीने ऑक्सिडीकरणची व्याख्या ही ऑक्सिजनच्या दृष्टीने दिलेल्या व्याख्येच्या अगदी उलट आहे। पहा, जेव्हा ऑक्सिजनची भर पडते तेव्हा आपण त्याला ऑक्सिडीकरण म्हणतो, पण जेव्हा हायड्रोजन काढून टाकला जातो तेव्हाही आपण त्याला ऑक्सिडीकरण असेच म्हणतो, म्हणजेच -H2। तर याचे उदाहरण बघा, इथे मिथेन हा ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार करतो। आता मिथेन म्हणजे कार्बन आणि खूप सारे हायड्रोजन, पण बघा या अभिक्रियेमध्ये कार्बनने आपले सर्व हायड्रोजन गमावले आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाले, पण कार्बनने हायड्रोजन गमावल्यामुळे त्याचे ऑक्सिडीकरण झाले आहे। तसेच क्षपण हे याच्या उलट असते, क्षपणमध्ये हायड्रोजनची भर पडते। मग आता तुम्ही पाहू शकता की हायड्रोजनच्या दृष्टीने दिलेली क्षपणची व्याख्या ही ऑक्सिजनच्या दृष्टीने दिलेल्या व्याख्येच्या अगदी उलट आहे। जेव्हा ऑक्सिजन काढून टाकला जातो तेव्हा त्याला क्षपण म्हणतात, तर जेव्हा हायड्रोजनची भर पडते तेव्हा त्यालाही क्षपण म्हणतात। आता याचेही उदाहरण बघा, इथे हायड्रोजन सल्फरमध्ये भरला जातो आणि म्हणूनच सल्फरचे क्षपण होते। आणि जर तुम्हाला या व्याख्येत हायड्रोजन कुठून आला असा प्रश्न पडत असेल तर आपण याबद्दल ऑक्सिडीकरण व क्षपणच्या व्हिडिओमध्ये आधीच बोललेलो आहोत। तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते समजून येईल। मग जर तुम्हाला हे नीट समजले असेल तर आपण आता काही रेडॉक्स अभिक्रियेची उदाहरणे पाहूयात, चालेल ना। तर मग हे उदाहरण बघा, या ठिकाणी इथे आपल्याकडे झिंक ऑक्साईड आहे, तो कार्बन सोबत अभिक्रिया करून झिंक आणि कार्बन मोनॉक्साईड तयार करतो। आता आपण इथे झिंकवर लक्ष केंद्रित करूया। सुरुवातीला झिंक हा ऑक्सिजन सोबत संयोग करून झिंक ऑक्साईडच्या स्वरूपात होता, पण नंतर यांच्यात अभिक्रिया होऊन झिंकने आपला ऑक्सिजन गमावला। मग ऑक्सिजन गमावणे म्हणजे क्षपण, म्हणून इथे झिंकचे क्षपण होत आहे। पण त्याच वेळी जर तुम्ही कार्बनकडे लक्ष दिले तर शेवटी कार्बन ऑक्सिजन सोबत जोडला गेला आहे, पण सुरुवातीला कार्बनकडे ऑक्सिजन नव्हता, म्हणून आपण म्हणू शकतो की या अभिक्रियेत कार्बनमध्ये ऑक्सिजनची भर पडली आहे आणि ऑक्सिजनची भर पडणे म्हणजे ऑक्सिडीकरण होय। तर मग इथे कार्बनचे ऑक्सिडीकरण होते, मग इथे ऑक्सिडीकरण व क्षपण दोन्ही होत आहेत, म्हणून ही एक रेडॉक्स अभिक्रिया आहे, बरोबर। आता जर तुम्हाला हे समजले असेल तर चला आणखी काही प्रश्न सोडवूया। मग बघा, तुमच्या समोर काही उदाहरणे आहेत, मग तुम्ही व्हिडिओ थांबवून यामधील कोणाचे ऑक्सिडीकरण होते आणि कोणाचे क्षपण होते हे ओळखण्याचा प्रयत्न करता का? बघा बरं प्रयत्न करून। मग आता जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण पाहूया, इथे आपल्याकडे
कार्बन आहे जो आयर्न ऑक्साईड सोबत अभिक्रिया करून आयर्न आणि कार्बन डायऑक्साईड बनवतो। तर कार्बनकडे लक्ष दिले तर आपल्याला कळते की सुरुवातीला कार्बन एकटाच होता, परंतु अभिक्रियेनंतर कार्बन ऑक्सिजन सोबत जोडला गेला, म्हणजेच या अभिक्रियेदरम्यान कार्बनमध्ये ऑक्सिजनची भर पडत आहे। मग आपल्याला माहित आहे की ऑक्सिजनची भर पडणे म्हणजेच ऑक्सिडीकरण होय, म्हणून इथे कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे। त्यानंतर या आयर्नकडे बघा, सुरुवातीला आयर्न ऑक्सिजन सोबत जोडलेला होता, परंतु नंतर या आयर्नने सर्व ऑक्सिजन गमावले आणि आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन गमावले जाणे म्हणजे क्षपण होय, म्हणून इथे या आयर्नचे क्षपण होत आहे। मग इथे सुद्धा ऑक्सिडीकरण व क्षपण दोन्ही होत आहेत, म्हणून ही सुद्धा एक रेडॉक्स अभिक्रिया आहे, बरोबर। आता पुढचे उदाहरण पाहूया। इथे आपल्याकडे NH3 म्हणजे अमोनिया आहे। तर हा अमोनिया या ब्रोमीन सोबत अभिक्रिया करून नायट्रोजन आणि हायड्रोजन ब्रोमाइड तयार करतो। मग आता नायट्रोजनकडे लक्ष द्या, सुरुवातीला नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र जोडलेले होते, पण अभिक्रियेनंतर नायट्रोजनने आपला हायड्रोजन गमावला आहे आणि हायड्रोजन गमावणे म्हणजे ऑक्सिडीकरण होय, म्हणून इथे नायट्रोजनचे ऑक्सिडीकरण होत आहे। मग मला हे लक्षात ठेवायला सोपं वाटतं ते म्हणजे हायड्रोजन गमावणे किंवा -H2 याला आपण ऑक्सिजनच्या दृष्टीने +O2 असेही समजू शकतो। दोन्हींचा परिणाम सारखाच होतो आणि आपल्याला माहित आहे की ऑक्सिजनची भर पडणे म्हणजेच ऑक्सिडीकरण होय, म्हणून हायड्रोजन काढून टाकल्यास त्यालाही ऑक्सिडीकरण म्हणतात, म्हणून इथे नायट्रोजनचे ऑक्सिडीकरण होत आहे। आता ब्रोमीनकडे लक्ष देऊया। सुरुवातीला ब्रोमीन कोणत्याही गोष्टीसोबत जोडलेले नव्हते, पण अभिक्रियेनंतर आपण पाहतो की हायड्रोजन हा ब्रोमीन सोबत जोडला गेला आहे, म्हणजेच हायड्रोजनची भर ब्रोमीनमध्ये झाली आहे। तर इथे हायड्रोजनची भर पडल्यामुळे याला क्षपण म्हणतात, म्हणून ब्रोमीनचे क्षपण होत आहे। मग इथे सुद्धा ऑक्सिडीकरण व क्षपण दोन्ही होत आहेत, म्हणून ही सुद्धा एक रेडॉक्स अभिक्रिया आहे। तर हे लक्षात ठेवायला अजून एक मार्ग म्हणजे जेव्हा हायड्रोजनची भर होते म्हणजे +H2, तेव्हा आपण ते ऑक्सिजनच्या दृष्टीने -O2 असेही समजू शकतो आणि आपल्याला माहित आहे की ऑक्सिजन काढून टाकला तर त्याला क्षपण म्हणतात, म्हणजेच हायड्रोजनची भर पडणे हे देखील क्षपण असते। मग आता पुढचे उदाहरण पाहूया। बघा, मॅग्नीज ऑक्साईड म्हणजेच MnO2 हे HCl सोबत अभिक्रिया करून MnCl2 म्हणजेच मॅग्नीज क्लोराईड अधिक पाणी अधिक क्लोरीन तयार करते। आता इथे मॅग्नीजकडे लक्ष देऊया। सुरुवातीला मॅग्नीज ऑक्सिजन सोबत जोडले होते, पण नंतर मॅग्नीजने आपला ऑक्सिजन गमावला आणि आपल्याला माहित आहे की ऑक्सिजन गमावणे म्हणजेच क्षपण होय, म्हणून इथे मॅग्नीजचे क्षपण होत आहे। आता क्लोरीनकडे लक्ष द्या। सुरुवातीला क्लोरीन हा हायड्रोजन सोबत जोडला होता, पण अभिक्रियेनंतर आपण पाहतो की क्लोरीनने आपला हायड्रोजन गमावला आणि आपण आत्ताच पाहिले की हायड्रोजन गमावणे म्हणजे ऑक्सिडीकरण होय। हे अगदी ऑक्सिजनची भर पडण्यासारखेच आहे, जे ऑक्सिडीकरण म्हणून ओळखले जाते। तर इथे क्लोरीनचे ऑक्सिडीकरण होत आहे। मग इथे सुद्धा ऑक्सिडीकरण व क्षपण दोन्ही होत आहेत, म्हणून ही सुद्धा एक रेडॉक्स अभिक्रिया आहे। आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या अभिक्रियेमध्ये आपण पाहतो की हायड्रोजन सुरुवातीला ऑक्सिजन सोबत जोडलेला नव्हता, तो क्लोरीन सोबत जोडलेला होता, बरोबर। पण अभिक्रियेनंतर हायड्रोजन इथे ऑक्सिजन सोबत जोडला गेला, म्हणजेच आपण म्हणू शकतो की हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनची भर पडली आहे। तर मग आपण असं म्हणू शकतो का की इथे हायड्रोजनचे सुद्धा ऑक्सिडीकरण झाले आहे? तर बघा, हा प्रश्न खूप छान आहे, पण जरी ऑक्सिजन हायड्रोजन सोबत जोडला गेला तरी प्रत्यक्षात हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण झाले नाही आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला ऑक्सिडीकरण व क्षपणच्या नव्या व्याख्या शिकाव्या लागतील, ज्या इलेक्ट्रॉन गमावणे आणि इलेक्ट्रॉन कमावणे या दृष्टीने दिल्या जातात आणि याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना येईल आणि मग तुम्हाला समजेल की इथे हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण का झालेले नाही। आता शेवटची एक गोष्ट, ऑक्सिडीकरण अभिक्रिया आणि क्षपण अभिक्रिया या नेहमी जोडीने होतात, म्हणजेच कोणत्याही अभिक्रियेत जर एका घटकाचे ऑक्सिडीकरण होत असेल तर त्याच वेळी दुसऱ्या घटकाचे क्षपण होतच असते। असं होऊच शकत नाही की ऑक्सिडीकरण होतंय आणि क्षपण होत नाही, या दोन्ही क्रिया नेहमी जोडीनेच होत असतात। उदाहरणार्थ, जर आपण ही अभिक्रिया घेतली, कार्बन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते, तर तुम्ही इथे पाहू शकता की कार्बनमध्ये ऑक्सिजनची भर पडत आहे, म्हणून कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे, बरोबर। पण कदाचित तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही की क्षपण कुठे होत आहे। या प्रकरणात ऑक्सिजनचे क्षपण होत आहे आणि मला माहित आहे की तुम्हाला प्रश्न पडेल की ऑक्सिजनचे क्षपण कसे होत आहे,
पण हे समजण्यासाठी तुम्हाला ऑक्सिडीकरण व क्षपण यांची नवीन व्याख्या समजून घ्यावी लागेल, ज्या इलेक्ट्रॉन गमावणे आणि इलेक्ट्रॉन कमावणे या दृष्टीने आहेत. आणि याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. इथे मला फक्त हा मुद्दा स्पष्ट करायचा होता की ऑक्सिडीकरण आणि क्षपण या नेहमी जोडीने होतात. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या अभिक्रियेमध्ये क्षपण आणि ऑक्सिडीकरण दोन्ही एकत्र घडतात त्यांना रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. आणि हे सुद्धा पाहिले की त्या दोन्ही अभिक्रिया नेहमी जोडीने घडतात. तसेच आपण त्यांची काही उदाहरणे सुद्धा पाहिली, बरोबर ना. मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.